आहोत बेंचमार्किंग म्हणजे काय व त्याची प्रक्रिया काय आहे ती. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की बेंचमार्किंग म्हणजेच काय. तर बेंचमार्किंग हे एक मापदंड असून तर त्यामध्ये आपण काय करत असतो तर वस्तूची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक मापदंड निर्धारित करत असतो. म्हणून ही संकल्पना उत्तम व्यवहार पद्धतीचा एक मापदंड या अर्थाने वापरली जाते. बेंचमार्किंग म्हणजेच आपल्या कामगिरीची, प्रक्रियेची किंवा उत्पादनाची तुलना इतर सर्वोत्तम संस्थांशी किंवा ठरवलेल्या मानदंडाशी करून सुधारणा करण्याची प्रक्रिया होय. तर आज आपण पाहणार आहोत बेंचमार्किंगची प्रक्रिया. तर बेंचमार्किंगच्या प्रक्रियेमध्ये पहिला जर टप्पा कोणता असेल तर सर्वप्रथम आपणास विषयाची व्याप्ती ठरवावी लागते. म्हणजेच काय तर प्रत्यक्ष कोणता घटक निवडायचा आहे व त्या प्रश्नाची व्याप्ती समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्या घटकासाठी बेंचमार्किंग करायचं आहे, त्याला खरोखरच गरज आहे का व ती गरज किती व्यापक आहे, त्याच पद्धतीनं बेंचमार्किंगचा व्यावसायिक लाभ किती मिळणार आहे, या सर्व गोष्टींचा आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. व कार्यगट बेंचमार्किंगसाठी संभाव्य घटकांची निवड करतो व त्या विषयाची व्याप्तीसुद्धा ठरवत असतो. हा जो कार्यगट आहे तो कार्यगट म्हणजेच एक तज्ज्ञ कार्यगट म्हणजेच काय एक टास्क ग्रुप आपण काय करत असतो तर अपॉइंट करत असतो, जी बेंचमार्किंगची व्याप्ती ठरवणार असतात. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे की प्रक्रिया अथवा घटक निवडणे. मग बेंचमार्किंगसाठी निवडलेल्या प्रक्रियांपैकी किंवा घटकांपैकी एका किंवा काही घटकांची अंतिम निवड करण्यात येते. बेंचमार्किंगसाठी निवडलेल्या प्रक्रियेचे किंवा घटकांचे आपण त्यामध्ये विश्लेषण करतो. म्हणजेच त्यातील विभिन्न अंगे, त्याचे स्वरूप व त्याचा दर्जा याबाबत आपण समजावून घेत असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे की बेंचमार्किंगचा प्रकार निवडणार. आता मार्किंगचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत की म्हणजेच प्रक्रिया आहे, कार्यात्मक, स्पर्धात्मक, अंतर्गत, सर्वसाधारण की वस्तू. यापैकी आपण नेमका कोणता प्रकार निवडणार आहोत. त्याच्यानंतर आहे की संभाव्य भागीदार निवडणे. आता बेंचमार्किंग साठी समान प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या दुसऱ्या संस्थेतील प्रक्रिया किंवा घटक सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती म्हणून निवडावा लागतो. तेव्हा अशा सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती म्हणून समजल्या जाणाऱ्या घटक कोणत्या संस्थेमध्ये आहे याचा सर्वप्रथम शोध घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या संस्थांना आपल्याला जाऊन भेटीसुद्धा द्याव्या लागतात. व त्यानंतर बेंचमार्किंग अंतर्गत तुलनात्मक मूल्यमापन करण्यासाठी संभाव्य दुसऱ्या संस्था निवडण्यात येतात. या संभाव्य भागीदारांमधून आपण सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती ज्या संस्थेची असेल त्याची आपण संभाव्य भागीदार म्हणून निवड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टप्पा आहे की माहिती किंवा आकडेवारी गोळा करणे. की बेंचमार्किंगसाठी घटक, प्रकार आणि भागीदार निवडल्यानंतर आवश्यक ती माहिती व आकडेवारी गोळा करण्यात येते. विशेषतः संभाव्य भागीदाराच्या बेंचमार्क केलेल्या घटकाबाबत माहिती गोळा केली जाते. मग ह्या माहितीचा स्रोत आपण सर्वेक्षण, मुलाखती, जर्नल्स, थेट संपर्क इत्यादी आपण स्रोत वापरत असतो माहिती गोळा करण्यासाठी. तर त्याच्यानंतर आहे की तफावत शोधणे. आता दुसऱ्या संस्थेचे निवडलेले बेंचमार्क घटक व आपल्या संस्थेचे बेंचमार्किंगचे घटक यांची तुलना करण्यात येते. त्या दोन घटकांमध्ये नेमका कोणता गॅप आहे याचा आपल्याला अभ्यास करावायचा असतो. व आपल्या संस्थेतील प्रक्रिया व दुसऱ्या बेंचमार्क घेतलेल्या कंपनीचा ह्याच्यामध्ये नेमका तफावत शोधणे, नेमका गॅप शोधणे आणि त्या तफावतमध्ये सुधारणा करायची आहे आपल्याला, ती तफावत दूर करायची आहे, हा आपला बेंचमार्किंगचा मुख्य उद्देश असतो. म्हणून या तफावतीचं स्वरूप, तफावतीची स्थळे आणि तफावतीचे प्रमाण आणि नेमका गॅप असण्याची कारणं काय आहेत याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. त्याच्यानंतर आहे लक्ष्य ठरवणे. आता आपल्या संस्थेतील घटक आणि बेंचमार्किंगचे घटक यांच्यातला आपण गॅप शोधून काढलेला आहे की नेमकं कारण काय आहे की ज्याच्यामुळे आपल्याला एवढ्या तफावत आढळलेली आहे. मग ही तफावत दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या भविष्यातील कामगिरीसाठी लक्ष्य ठरवण्यात येते व त्या पद्धतीने आपल्याला आपले घटक आहेत ते बेंचमार्किंगच्या पातळीपर्यंत उंचवण्याचे आपले उद्दिष्ट असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला निर्दोष योजना व कार्यक्रमाची आखणी करण्यात येते व या तफावतीचे घटक व कारणे विचारात घेऊन आपल्याला अपेक्षित लक्ष्य निश्चित केले जाते. त्याच्यानंतर आहे की आता लक्ष्य ठरवल्यानंतर आपल्याला आपल्या भविष्यातील कामगिरीचे जे स्वरूप असणार आहे त्याबाबत आपल्याला आपल्या संबंधित सर्व घटकांना समजावून सांगावं लागणार आहे. म्हणजेच कोण असणार आहे ते, कामगार असतील, तंत्रज्ञ असतील, पर्यवेक्षक असतील,
मुकादम असतील, निरीक्षक असतील, इंजिनियर, ह्या सर्वांना आपल्याला माहिती देणे ही तितकंच गरजेचं आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आपली बेंचमार्किंगची प्रणाली हे यशस्वी होऊ शकत नाही. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे की बेंचमार्किंग कार्यपद्धतीतील वरील सर्व टप्पे पूर्ण करणे म्हणजे बेंचमार्किंग अंमलात आणण्याची पूर्वतयारी करणे होय. मग आता आपल्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करायची आहे. अर्थात जे आपल्याला अंमलबजावणीचे काटेकोर वेळापत्रक तयार करणे गरजेचे आहे. बेंचमार्किंग प्रक्रियेतील प्रत्येक घटकाची भूमिका व जबाबदारी निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा व कुठून करायची आहे याचा सर्व आपण तपशील ठरवतो याच्यामध्ये व याची काटेकोर अंमलबजावणी देखील सुरू करण्यात येते. त्याच्यानंतर आहे 10वा टप्पा देखरेख ठेवणे. प्रक्रियामधील बेंचमार्किंगची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आपल्याला सतत देखरेख ठेवावी लागते की अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर प्राप्त झालेली फलिते तपासण्यात येतात. म्हणजेच निर्धारित लक्ष्य आणि प्रत्यक्ष फलिते यांची सातत्यपूर्ण अशी तुलना करण्यात येते. अंमलबजावणीबाबत काही तफावत किंवा दोष आढळल्यास तर आपल्याला त्यावेळीच उपाययोजना करावी लागते. त्याच्यानंतर आहे शेवटची प्रक्रिया फेरअवलोकन. म्हणजे संपूर्ण अंमलबजावणीचे फेरअवलोकन करून अपेक्षित लक्ष्य व कामगिरीची पातळी बेंचमार्किंगनुसार नसल्यास बेंचमार्किंगच्या संपूर्ण कार्यपद्धतीचे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू करावा लागतो, कारण की अपेक्षित लक्ष्य व कामगिरी गाठण्याबाबत अपयश आल्यास त्याची नेमकी कारणे काय आहेत हे आपल्याला शोधावी लागतात. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला फेरअवलोकन करणे महत्त्वाचे आहे. बेंचमार्किंग प्रक्रियेमध्ये काही चूक असल्यास तर आपल्याला किंवा उणिवा राहिल्यास त्या पुन्हा उद्भवणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी लागते. अर्थात बेंचमार्किंग यशस्वी झाल्यास त्याचे फेरअवलोकन करण्यात येते. भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी पुनरावलोकन किंवा फेरअवलोकन उपयुक्त ठरते. अशा पद्धतीने बेंचमार्किंगची कार्यपद्धती अनुसरली जाते. थँक्यू.